बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत आता मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय। सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होईल अशी चर्चा होती, मात्र ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि काँग्रेसनं निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानं राजकीय समीकरणं बदलली आहेत। त्यामुळे सुनेत्रा पवारांच्या अडचणी वाढल्यात। तसंच बिनविरोध निवडीसाठी सुनेत्रा पवारांची धावाधाव देखील सुरू आहे। बघूयात। बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सुनेत्रा पवारांची धावाधाव सुरू आहे। काल उद्धव ठाकरेंना फोन केल्यानंतर आज सुनेत्रा पवारांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांना संपर्क केलाय। मात्र सुनेत्रा पवारांच्या विनंतीनंतरही काँग्रेस निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याची माहिती आहे। तर दुसरीकडे संजय राऊतांनी देखील त्यांची भूमिका विशद केली आहे। ठाकरेंसोबत सुनेत्रा पवारांची चर्चा झाली आहे, मात्र पाठिंबा देण्याचा निर्णय अद्याप झाला नसल्याचं राऊतांनी म्हटलंय। त्यामुळे बिनविरोध निवडणुकीचा मार्ग अजूनही मोकळा झालेला नाही। महाविकास आघाडीतल्या पैकी एका पक्षानं ही निवडणूक लढवावी अशा प्रकारचं आज राजकीय जबाबदारी ही आमच्यावर आहे। आणि या दोन्ही ठिकाणच्या ज्या जागा आहेत या सर्वस्कृत आहे की तुतारी चिन्हावर राष्ट्रवादी या निवडणुका लढल्या होत्या। ते लढत नसतील तर काँग्रेस त्या ठिकाणी लढण्याकरता तयार आहे अशी सविनय भूमिका ही काँग्रेस पक्षाची होती आहे। त्या भारतीय जनता पक्षाबरोबर निवडणूक लढत आहे। त्यांची युती भारतीय जनता पक्षाबरोबर आहे, ह्याच्या सुद्धा आमच्या पक्षामध्ये चर्चा झाली। त्या काय महाविकास आघाडीचे उमेदवार नाही आहेत, त्या भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार गट असे त्या संयुक्त उमेदवार असतील। अशा वेळेला त्यांनी जरी चर्चा केली असली माननीय उद्धव साहेबांशी तरी उद्धव ठाकरे साहेब निर्णय घेतील। अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही। बारामतीची पोटनिवडणूक लढण्यासाठी काँग्रेस ठाम दिसते, तर तिकडे ठाकरेंनी अद्याप निर्णय घेतला नसल्याचं संजय राऊतांनी म्हटलं। एवढंच नव्हे तर बिनविरोधचा अट्टहास चुकीचा असल्याचं विधान त्यांनी केलंय। मतदारांना वंचित ठेवणं चुकीचं असल्याचंही राऊत म्हणाले। दरम्यान राऊत यांच्या विधानानंतर नवनाथ बन यांनी त्यांच्यावर टीका केली आहे। अजित पवारांसारखं नेतृत्व ज्या पद्धतीनं काळानं हिरावून नेलं त्याच्यामुळे एक सहानुभूती आहे, एक आदर आहे, रिस्पेक्ट आहे, एक 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 सन्मान आहे, एवढा पुढचा विषय आहे। पण निवडणुका लढायच्याच नाही, बिनविरोधच झाल्या पाहिजे हा अट्टहास हा चुकीचा आहे। यशवंतराव चव्हाणांना सुद्धा निवडणुकांना सामोरं जावं लागलं होतं, लक्षात घ्या। त्याच्यामुळे निवडणुका तुम्ही इतर सगळ्या निवडणुका लढता ना भाजपवाले। संजय राऊतांची इच्छा आहे की बारामतीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला पाठिंबा द्यावा, तर उद्धवजी ठाकरेंची इच्छा आहे की सुनेत्राताई पवार यांची बिनविरोध निवड झाली पाहिजे आणि त्याबद्दल सुनेत्राताई पवार यांच्याशी उद्धवजी ठाकरे यांचा संवाद देखील झाला। परंतु संजय राऊत हे स्वतःला उद्धवजींपेक्षा मोठे समजत असल्यामुळे आणि त्यांची काँग्रेसला पाठिंबा द्यायची इच्छा असल्यामुळे पुन्हा एकदा उद्धवजी ठाकरे विरुद्ध संजय राऊत असा सामना या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने बघायला मिळतोय। 2024च्या विधानसभेत अजित पवारांविरोधात युगेंद्र पवार निवडणुकीच्या मैदानात होते, मात्र दादांच्या निधनानंतर पोटनिवडणूक न लढवण्याची भूमिका पवारांच्या राष्ट्रवादीने घेतली आहे। दादांना श्रद्धांजली म्हणून निवडणूक लढणार नसल्याचं शशिकांत शिंदेंनी म्हटलंय। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या संदर्भामध्ये त्या दिवशी पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आलेलं आहे की अजितदादांना श्रद्धांजली म्हणून आम्ही ही निवडणूक लढवणार नाही। राहुरीच्या बाबतीमध्ये आज आम्ही चर्चा केलेली आहे, त्या दिवशी सुद्धा आम्ही चर्चा करून बैठक घेतलेली आहे। तर बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सुनील तटकरेंकडून देखील प्रयत्न सुरू झाले आहेत। मल्लिकार्जुन खरगेंसोबत चर्चा करणार असल्याचं त्यांनी म्हटलं। त्यामुळे काँग्रेस त्यांची भूमिका बदलणार का हा देखील एक प्रश्न आहे। आदरणीय पवार साहेबांच्या पक्षाने उमेदवारी देणार नाही अशा बेचा अगोदरच घोषित केलं, म्हणून मी सुप्रिया यांचे सुद्धा आणि आदरणीय साहेबांचे आभार मानलेलेच आहे। उद्धवजींच्या सुद्धा चर्चा झाली, तेही उमेदवार देणार नाही आहेत। काँग्रेस जो आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न करतो आहोत, काँग्रेसचे अध्यक्ष खरगे साहेब यांच्याशी कदाचित आजपर्यंत आमचं बोलणं होईल आणि त्यांनाही आम्ही विनंती करणार आहोत। अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीची पोटनिवडणूक होणार आहे। दरम्यान या निवडणुकीसाठी आतापर्यंत 17 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत। सुनेत्रा पवार उद्या त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, तर दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। त्यामुळे बिनविरोध निवडणुकीची शक्यता धूसर होत चालली आहे। राष्ट्रीय पक्षांच्या अनेक लोकांचा संपर्क झालाय का तर झालाय, पण ही वेळ आजची नाही। ही वेळ 1-2 दिवसानंतर परवा तेरवा ह्या गोष्टी क्लिअर होतील।
पण मी तुम्हाला एकच सांगतो, एकाच एक लढत होईल आणि अतिशय चांगल्या पद्धतीची लढत होईल. मग त्यामध्ये अनेक राष्ट्रीय पक्षसुद्धा आमच्या बरोबर असतील. हे मी जबाबदारीनं सांगतो, फक्त मी डिटेल सांगत नाही. त्यासाठी आपल्याला काही तासांची वाट पाहावी लागेल. बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्या शेवटचा दिवस आहे. उमेदवारी अर्जाची छाननी 7 एप्रिलला केली जाणार, तर 9 एप्रिलला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. 23 एप्रिलला मतदान होणार आहे, तर 4 मेला बारामती पोटनिवडणुकीचा निकाल लागणार आहे. अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी अनेकांची इच्छा आहे. सुनेत्रा पवार देखील त्यासाठी प्रयत्न करतायत. मात्र दुसरीकडे काँग्रेस निवडणूक लढवण्यावर ठाम आहे, तर दुसरीकडे 17 जणांचे अर्ज आतापर्यंत प्राप्त झाले आहेत. त्यामुळे सुनेत्रा पवारांना निवडणुकीला सामोरं जावंच लागणार असंच काहीसं चित्र सध्या दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.